जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरटीओ एएमव्हीआय 2026 म्हणजे आरटीओ एएमव्हीआय असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टरची जाहिरात आता लवकरच येणार आहे. या मार्च महिन्यामध्ये जवळपास 18 ते 22 मार्चच्या दरम्यान ही जाहिरात येऊ शकते, याची दाट शक्यता एमपीएससी आयोगाने वर्तवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या परीक्षेमध्ये कोणकोणते विद्यार्थी पात्र ठरतील, कोणकोणत्या ब्रांचेसचे विद्यार्थी अप्लाय करू शकतील, नंतर कमीत कमीत वय किती असू शकतं, जास्तीत जास्त वय काय आहे, लायसन्स लागेल का, नंतर फिजिकली काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर आपण करू शकतो का, फिजिकल काय काय चाचण्या महत्वाच्या आहे, नंतर एक्झामचा पॅटर्न कसा असेल, सर्व म्हणजे इन शॉर्ट ट्रेनिंगची गरज पडेल का, त्यानंतर आम्हाला अनुभवाची एक्सपिरियन्स लागेल का, त्या सर्व 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 गोष्टींचा खुलासा आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तुमचे जे पण काही प्रश्न असेल या सर्वांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशीच व्हॅकन्सी रिलेटेड अपडेट तुम्हाला आता या चॅनलवर मिळत राहणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एएमव्हीआय म्हणजे असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर हे जे पद आहे, तब्बल 6 वर्षानंतर ही वॅकन्सी आलेली बेटा. 6 वर्षानंतर विचार करा, पहिले 2013, मग 17, 20 आणि आता 26 आता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागून जा, कारण कसं असतं माहिती आहे, बरेचसे विद्यार्थी मग नोटिफिकेशन येईल ना, मग फॉर्म सुरू होईल ना, मग फॉर्म सुरू झाल्यानंतर सुद्धा लागत नाही बाबा. फॉर्म सुरू झाल्यानंतर जेव्हा हॉल तिकीट येतं अर्धे पुरं तेव्हा लागतात. आणि मला सांगा कसं काय होणार आहे, मग ते काय डिप्लोमा इंजिनिअरिंगचे पेपर आहे का? नाही ना, तर असं निघत नाही बाळांनो. तर पहिल्यापासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. मग सर आता या पदाबद्दल थोडीशी माहिती वगैरे देता का आम्हाला? हो, मग विषय आहे का? चला तर बघा, सर्वात पहिले सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर. तर ही आहे बेटा तुमची क्लास सी ची पोस्ट. एमपीएससी आयोग तुम्हाला माहिती असेल की एमपीएससी पहिले काय करायचं की त्यांचं तुम्हाला माहिती असेल क्लास 1 पोस्ट, क्लास 2 पोस्ट आणि क्लास 3 पोस्ट. तर सर्वात पहिले तुम्हाला माहिती असेल क्लास बीच्या ज्या पोस्ट राहायच्या, म्हणजे त्याच्यात तुमचं राहतं एसटीओ, नंतर एसटीआय झालं, त्याच्यानंतर तुमचं एएसओ झालं आणि नंतर तुमचं झालं पीएसआय. म्हणजे बघा, क्लास बीच्या ज्या पोस्ट आहे ना आपल्या, याच्यामध्ये येतं बेटा आपलं एएसओ, एसटीआय आणि पीएसआय. तर या क्लास बीच्या पोस्ट राहायच्या, बरोबर आहे. आणि आपली जी एएमव्हीआय जी आहे ती आहे बेटा आपली क्लास सी ची पोस्ट, म्हणजे क्लास 3 ची पोस्ट तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याच्यामध्ये बघा कोणकोणते येतात, एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे, टॅक्स असिस्टंट आहे, क्लर्क आहे, टायपिस्ट आहे, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे आणि आरटीओ एएमव्हीआय आहे. मग आरटीओ एएमव्हीआय बघा, जरी ही क्लास सी ची पोस्ट असेल तरी सुद्धा रुतबा इज्जत मात्र क्लास बी ची मिळते. येतं का लक्षात? मला इज्जत मात्र तुमची क्लास बीची असते. कारण बघा, पीएसआय ला जी वर्दी असते ना, या पीएसआय वाल्याकडे फक्त जी वर्दी असते ती वर्दी आपल्याला आरटीओ एएमव्हीआय ला मिळते बेटा. बघा तुम्ही बघितलं असेल, बघा मॅक्सिमम जे विद्यार्थी डिप्लोमामध्ये आहे, थर्ड इयरला वगैरे असतील, ठीक आहे ना, किंवा इंजिनिअरिंगला नवे नवे आलेले आहेत, त्यांना तर अजून काहीच माहिती नाही, की त्यांना असं वाटतं की इन्स्पेक्टर म्हणजे ते रस्त्यावर उभं राहतात का? नाही बाबा, ते असं ट्रॅफिक पोलीस. आरटीओ इन्स्पेक्टर म्हणजे काय, की तुम्ही ज्यावेळेस आरटीओ कार्यालयामध्ये जातात त्यावेळेस तुमचे लायसन्सच्या एक्झाम वगैरे जी कंडक्ट करतात, नाही तर तुमची टेस्ट वगैरे जी घेतात ना, ती असतं आरटीओ इन्स्पेक्टर. नंतर ज्या पण काही गोष्टी या सर्व जेव्हा मंत्री वगैरे किंवा मोठे मोठे अधिकारी येतात त्यावेळेस सर्व ट्रॅफिक पोलीसच्या ड्युट्या कशा लावायच्या, कसं सर्व मॅनेज करायचं, या एखाद्या जिल्ह्याची सर्व यंत्रणा कशी मॅनेज करतात हे ठरवतं बेटा आपला एएमव्हीआय. ठीक आहे ना, असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर. ठीक आहे. तर विषय असा आहे की बघा, जर तुम्ही समजा एमपीएससीचा तयारी करत असाल तर पीएसआय ला जर क्लास 1 च्या पोस्टवर यायचं असेल, म्हणजे एकदम उच्च अधिकारी बनायचं असेल, तर त्याला जवळपास 8 ते 10 पोस्ट वरून जावं लागतं. म्हणजे याला जर क्लास 1 च्या पोस्टला यायचं असेल ना पीएसआय ला, त्याला जवळपास 8 ते 10 पोस्ट वरती 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 हळूहळू प्रमोशन होत 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 जावं लागतं. पण आपला जो आरटीओ एएमव्हीआय बेटा, याला जास्त काही पोस्टिंगची गरज नाही पडत. मग याच्यात इंटर पोस्टिंग कशी होती बघा, सर्वात पहिले तुम्ही बनले समजा आरटीओ एएमव्हीआय असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर, मग त्याच्यानंतर तुम्ही बनता बेटा मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर, मग त्याच्यानंतर तुम्ही बनता बेटा एआरटीओ, मग त्याच्यानंतर तुम्ही बनता बेटा आरटीओ आणि त्याच्यानंतर डायरेक्टली कमिशनर पदावर तुम्ही चालले जातात. म्हणजे बघा, तुम्हाला इथून सक्सेसकडे वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप लवकर आहे. खूप लवकरात लवकर तुम्ही एकदम इंटर पोस्टिंग होऊन प्रमोशन पर्यंत जाऊ शकता. तर खूप जबरदस्त पोस्ट आहे. लवकर या वॅकन्सी येत नाही. अरे मुलं पागल आहे या जॉबसाठी, या वर्दीसाठी मुलं पागल आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की पीएसआय वाल्यांना जर पुढे पंचनामा करायला जायचं असेल ना, तर त्यांना 2 व्हीलरवर जावं लागतं. पण आरटीओ ही एक अशी पोस्ट आहे, तुम्ही फक्त फोन लावा, मला इकडे इकडे जायचंय, डायरेक्ट स्कॉर्पिओ, नवीन कोरी करकरी स्कॉर्पिओ तुम्हाला मिळते. आरटीओ मस्त लाल दिव्याची गाडी, एकदम सुंदर अशी पोस्ट आहे. खतरनाक रेस्पेक्ट आहे समाजामध्ये. तुम्ही फक्त वर्दीवर गेले ना, 2 स्टार लागलेले असतं वर्दीवर डायरेक्टली. तर बेटा खरं सांगतो, इतकी जबरदस्त इज्जत मिळते तुम्हाला माहिती आहे. आणि आरटीओ म्हटल्यावर तर तुम्हाला माहिती आहे, मग नसते फोन चालू होता म्हणजे भरपूर आहे. बघा,
स्वप्न, तुमचं जे स्वप्न बेटा ड्रीम, आजपासून जर तुम्ही मेकॅनिकल ऑटोमोबाईल म्हणजे ब्रांचवाले विद्यार्थी असाल तर तुमचं स्वप्न फक्त हेच पाहिजे की आता आपल्याकडे वेळ मिळाला आहे, सुवर्ण संधी मिळालेली आहे, याचा फायदा घ्या विद्यार्थ्यांनो, याचा फायदा घ्या. ठीक आहे. तर बघा तुम्हाला याबद्दल सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो. क्लास सी ची आपली पोस्ट आहे. त्यानंतर आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याचा अभ्यास कसा करावा, तर या संदर्भात संपूर्ण डिटेल कोर्स आपण बनवलेला आहे. आणि हो, शिकवणार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? एमपीएससी मध्ये ऐका आपली जी प्री बॅच आहे या प्री बॅचचं संपूर्ण मेंटर कोण आहे, तर ते आहे अनिकेत पाटील सर, जे एमपीएससी एमपीएससी चे एसटीआय चे रँक 1 एमपीएससी मध्ये पहिले होते, ते डायरेक्टली रँक 1 होते, त्यांची रँक 1. आता मला सांगा रँक 1 आता याच्या पुढे काय आहे सांगा बरं. म्हणजे एमपीएससी मध्ये टॉपर येते, टॉपर रँक 1 होती त्यांची रँक 1. ठीक आहे ना. मग सांगायचं होतं की हे तुम्हाला प्री बद्दल शिकवणार आहे. प्रीचे संपूर्ण जे आहे ते संपूर्ण जी यांची जी टीम आहे सर्व काही आपल्याला कंटिन्यू करणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जबरदस्त टीम तुमच्यासाठी आलेली आहे. आता याच्यापेक्षा वरती अजून काय राहू शकतं? अरे टॉपर एकच राहतो ना रे बाबा, महाराष्ट्रातला एकच टॉपर असेल ना, आता याच्यावरती कोणी राहतं का? नाही. तर बघा या एमपीएससी ची प्री एक्झाम एकदम इझिली तुम्ही क्रॅक करू शकता, असा सुंदर असा प्रीचा कोर्स आपण बनवलेला आहे. आणि मेन्स मध्ये सर्वचे सर्व तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहे ते आपण कव्हर केलेले आहे. आता विशाल सर ज्यांनी जवळपास 8 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे, ओएनजीसी मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्याच्यानंतर तुमचं गेट भरपूर वेळा त्यांनी क्रॅक केलेली आहे. त्यानंतर आयओसीएल मध्ये भेल मध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे, HAL मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर तौसिफ तगाळे सर यांचं ऑल इंडिया गेट रँक 86, म्हणजे विचार करा गेट ऑल इंडिया गेट रँक 86, ओएनजीसी मध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. असे बेस्ट फॅकल्टी तुमच्यासाठी पूर्ण प्रॉपर लेक्चर वगैरे घेणार आहे, एकदम व्यवस्थित डिटेल मध्ये. आणि मी तर आहेच. ठीक आहे, तुमचा मोठा भाऊ विनीत भावसार, तुमचा मोठा भाऊ विनीत सर. ठीक आहे ना. चला आम्ही सर्व मिळून तुम्हाला प्रॉपरली सर्व काही गाईड करू मित्रांनो. टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स राहा. ठीक आहे. सध्यापुरतं आपण हे बघून घेऊ की या काळामध्ये कोणकोणत्या आणि किती जागा आल्या होत्या. तर सर्वात पहिले 2013 मध्ये आपल्या आरटीओच्या पोस्ट आल्या होत्या, तर 215 जागा होत्या आणि कट ऑफ फक्त 23 लागलं होतं. वाव. प्रीचा कट ऑफ ओपन साठी सांगतोय मी, ओपन साठी कट ऑफ लागलं होतं 23, फक्त 23चा कट ऑफ लागलं होतं. त्यानंतर 2017 आल्या 833 जागा आल्या होत्या, खूप जागा होत्या बरं, आणि कट ऑफ लागला होता फक्त 24चा. आणि तुम्हाला सांगतो मुलींचा कट ऑफ फक्त 1 मार्काचा लागला होता. एक मार्क मिळवा, वाव, झालं, डायरेक्टली क्वालिफाय झाले तुम्ही प्री. ठीक आहे ना. म्हणजे बघा किती सुंदर आहे, किती सिंपल आहे, डायरेक्टली 1 मार्क. अरे मुलींसाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो, सोडू नका माझ्या बहिणींनो. अरे लागा अभ्यासाला माझ्या बहिणींनो. मग बघा बेटा मी तुमच्याजवळ हात जोडतो, पोरींनो हा चान्स सोडू नका. अरे पहिले मेकॅनिकल मध्ये पहिलेच पोरी येत नाही आणि तुम्ही आलेले आहात, तर बेटा फायदा घ्या गोष्टींचा. ठीक आहे. 2020 ला जवळपास 240 जागा आल्या होत्या आणि 36चा कट ऑफ लागला होता. तर बघा आता या ठिकाणी सुद्धा कसं माहितीये का की या 2026 ला 461 जागा येणार आहे 2026 ला. आता याच्यामध्ये थोडंसं 19-20 होऊ शकतं, जवळपास 461 वॅकन्सी, 461 प्लस जागा येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता मात्र अभ्यासाला लागून जा बाळांनो. आणि याचा कट ऑफ पण जवळपास सेमच लागेल, 38-40च्या आसपास लागण्याची दाट शक्यता आहे. आणि 100 पैकी 40 मार्क तुम्हाला काढायचे, बस आरामात पडता. कारण मी तुम्हाला तेच सांगितलं की एमपीएससीचे रँक 1 ऑफिसर आता तुमच्या समोर शिकवणार आहे. प्रीची संपूर्ण तयारी तुमच्यासोबत करून घेतील, प्रॉपर स्टडी नोट्स वगैरे, मटेरियल वगैरे सर्व तुम्हाला दिलं जाईल. टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट वगैरे सर्व काही तुम्हाला प्रॉपर दिलं जाईल बेटा. ठीक आहे ना. प्रॉपर तुमची मेंटर तुम्हाला प्रॉपर गाईड सुद्धा केलं जाईल, काउन्सिलिंग केलं जाईल. तुम्हाला जे डाऊट्स असेल ते सुद्धा प्रत्येक हप्त्याला लाईव्ह सेशन सुद्धा घेतलं जाईल. तुम्हाला जे डाऊट्स असेल ते तुम्ही विचारू शकता बेटा. ठीक आहे. त्यानंतर वेतन श्रेणी, पगार. सर याच्याबद्दल सांगा, मनी है तो हनी है. तर बघा वेतन श्रेणीमध्ये बघा की तुमचा जो सॅलरी लेवल 14, तर तुम्हाला माहिती असेल की जे आपलं वेतन आयोग असतं ना, वेतन आयोग तुम्हाला माहिती आहे, कमिशन आपण म्हणतो ना 7th पे कमिशन चालू आहे, 8th पे कमिशन चालू आहे, 7वं वेतन, 8वं वेतन. ठीक आहे. तर या सॅलरी लेवल 14 नुसार तुमचा जो सॅलरी आहे ती 38,600 तर 1,22,800च्या दरम्यान असणार आहे. मग प्लस हे तर पगार झाला, हा तर 38,600 ते 1,22,800 याच्या दरम्यान तुमचा पगार असेल. आणि हो याच्यामध्ये प्लस महागाई भत्ता ऍड होतो, नंतर याला डिअरनेस अलाउन्स म्हणतात, नंतर घर भाडे भत्ता म्हणजे याला होम रेंट अलाउन्स म्हणतात, नंतर प्रवास भत्ता, ठीक आहे, ट्रॅव्हल अलाउन्स. तर हे सर्व भत्ते ऍड होऊन तुमची ग्रॉस सॅलरी अशी मोठीच्या मोठी बनते डायरेक्टली. तर बेस्ट आहे, सर्वात जबरदस्त सॅलरी आहे. नंतर कोणकोणते विद्यार्थी या फॉर्मला एलिजिबल असतील, या जागेसाठी कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतील हे पण तर महत्वाचं आहे ना. चला तर कोणकोणत्या ब्रांचेसचे विद्यार्थी, सर्वात पहिले जे विद्यार्थी डिप्लोमाला असतील किंवा इंजिनिअरिंगला असतील, ठीक आहे ना, ज्यांचा मेकॅनिकल बघा ऐकून घ्या, प्रोडक्शन झालं, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटलर्जी, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग,
तर या ब्रांचेसमध्ये जे विद्यार्थी असेल बघा, म्हणजे तुमचा डिप्लोमा मेकॅनिकल, ऑटोमोबाईल प्रोडक्शन या ब्रांचेसमध्ये जर तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा तुमची इंजिनिअरिंग झाली असेल तर तुम्ही या फॉर्मसाठी एलिजिबल आहात. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर आता आम्ही थर्ड इयरला आहोत, आम्ही डिप्लोमा थर्ड इयरला आहोत, आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर हो बेटा, तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जे विद्यार्थी डिप्लोमाच्या लास्ट इयरला असतील किंवा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतील ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर या ब्रांचेसचे विद्यार्थी मी तुम्हाला सांगितलं, जनरली मेकॅनिकल, ऑटोमोबाईल प्रोडक्शन, मेटलर्जी, मेकॅट्रॉनिक्स या ब्रांचेसचे विद्यार्थी या फॉर्म आरामात सहज पद्धतीने भरू शकता बेटा. ठीक आहे. त्यानंतर आता वयोमर्यादा, वय काय असलं पाहिजे सर? तर कमीत वय 19 इयर्स बेटा, 19 वर्ष वय तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे ना. तर बघा 1 मे 2026 रोजी 1 मे 2026 रोजी तुमचं वय 19 वय झालं असायला पाहिजे, कंप्लीट असलं पाहिजे बेटा. ठीक आहे ना. आता तुम्ही तुमच्या बर्थ डेट नुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या की तुम्ही 19 वर्षाचे होताय की नाही. ठीक आहे. 1 मे 2026 रोजी तुम्ही 19 वर्षाचे, कमीत 19 वर्ष तुमचं कंप्लीट झालं पाहिजे. ठीक आहे. चला, आणि जास्तीत जास्त वय आहे तुमचं 43 वर्ष, आणि जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन वगैरे असाल तर 46 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. एवढं तर काही आहे नाही, पण सांगतोय मिनिमम 19 एज तुमचं असायला पाहिजे. त्यानंतर शारीरिक पात्रता, सर मग कोणी कसाही लुकडा पकडा, कोणी कसाही फॉर्म भरू शकतो का? नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी मुलांची जी उंची आहे हे 163 सेंटीमीटर, 163 सेंटीमीटर, 163 सेंटीमीटर मुलांची हाईट असली पाहिजे आणि 155 सेंटीमीटर ही मुलींची हाईट असली पाहिजे बेटा. बघा तुम्ही आताच मोजून घ्या बरं. आणि ते सुद्धा चप्पल घालून नाही, विदाऊट चप्पल, विदाऊट सँडल, विदाऊट हिल्सच्या चप्पल. तुमचं जे पण काय असेल ते सर्व काढायचं आणि मग त्यानंतर हाईट मोजायची. तर मुलांची हाईट 163 सेंटीमीटर असली पाहिजे आणि मुलींची हाईट असली पाहिजे 155 सेंटीमीटर. आता मला सांगा, लुकड्या सुकड्या मुली चालतील का? माझ्या बहिणीच्या खातपीत नाही, ठीक आहे ना. चला, तर अशा मुलींनी सुद्धा बघा खावा प्यावं लागेल, कारण कमीत कमी तुमचं 45 किलो वजन असलं पाहिजे. 45 किलो वजन कमीत कमी तुमचं असायला पाहिजे. ठीक आहे ना. वरती असेल तर चालेल, पण कमी नाही चालणार ना, पहिले सांगतोय. ठीक आहे. आणि त्यानंतर मुलांसाठी छाती 79 सेंटीमीटर, 79 सेंटीमीटर छाती, जे तुम्ही छाती वगैरे मोजतात ना, ते 79 सेंटीमीटरची छाती तुमची भरली पाहिजे. आणि जर आपण फुगवताय, श्वास घेताय, तर श्वास म्हणजे छाती फुगवून 5 सेंटीमीटर तरी तुमचं फुगली पाहिजे. ठीक आहे. कारण तुमचे फुफ्फुस वगैरे तुमचे जे हे असतं ना मध्ये, ते व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा चेक केलं जातं बरं. चला, तर हे तुम्हाला सांगितलं 79 सेंटीमीटर तुमची छाती असली पाहिजे, 163 सेंटीमीटर तुमची हाईट असली पाहिजे आणि मुलींची 155 असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अनुभव आणि परवाना. तर अनुभव बघा, तर सर्वात पहिले काय व्हायचं की जे जुन्या व्हॅकन्सी होत्या, त्या जुन्या व्हॅकन्सीमध्ये कसं होतं की तुमच्याकडे, पहिले बघू आपण अनुभवाची गोष्ट करून घेऊ, नंतर लायसन बद्दल सांगतो. तर तुम्हाला सर्वात पहिले ज्या ठिकाणी समजा जड वाहन म्हणजे ट्रक झालं, ट्रॅक्टर झालं, बस झालं, हे ज्या ठिकाणी याची सर्व्हिसिंग केली जाते, रिपेअरिंग वगैरे केली जाते, म्हणजे आपलं गॅरेज. ठीक आहे ना. तर या गॅरेजमध्ये तुमचा कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव पहिले मॅन्डेटरी होता. म्हणजे ज्या जुन्या पोस्ट होता ना, या जुन्या पोस्टमध्ये कसं असायचं की तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागेल. पण आता सध्या सांगतो 2026 ला तुम्हाला अनुभव नसला तरी चालेल. ज्यावेळेस तुमचं अंतिम सिलेक्शन होऊन जाईल, आरटीओ इन्स्पेक्टरची तुमची नियुक्ती होऊन जाईल, तर नियुक्ती झाल्याच्या नंतर तुम्हाला वेळ देण्यात येईल, त्यावेळेस तुम्हाला ते एक्सपिरियन्स वगैरे घ्यावा लागेल. म्हणजे आता जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसला ना तरी सुद्धा चालतंय. पहिली गोष्ट समजली तुम्हाला, आता एक्सपिरियन्स नसला तरी चालेल. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देण्यात येईल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला हे ट्रेनिंग कंप्लीट करावं लागेल बेटा. ठीक आहे. चला, त्यानंतर दुसरी गोष्ट की तुमचं लायसन्स. आता लायसन्स बद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मध्ये असंभ्रमता आहे बेटा. ठीक आहे. की बघा, आता तुम्हाला सांगतो लायसन्स कोणकोणतं लागेल. तर तुमच्या मेन्स एक्झामचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरशाल, मेन्स एक्झामचा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरशाल, तर त्यावेळेस, आता प्री साठी काहीच गरज नाही, प्री एक्झामसाठी काहीही गरज नाहीये, पण ज्यावेळेस तुम्ही मेन्स एक्झामचा फॉर्म भरशाल त्याला अजून वेळ आहे. म्हणजे जवळपास हा फॉर्म तुमचा राहील, जवळपास अजून वेळ लागेल. ठीक आहे ना. चला, तर बघा तुम्हाला मी सांगितलं होतं पॅटर्न वगैरे मागच्या याच्यामध्ये, तुम्हाला मी सर्व काही सांगितलं होतं की जुलैमध्ये तुमची असणार आहे प्री एक्झाम आणि डिसेंबरमध्ये तुमची असणार आहे बेटांनो तुमची मेन्स एक्झाम. तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला फॉर्म वगैरे येईल, सर्व येईल. तर त्यावेळेस प्री मेन्स एक्झामचा ज्यावेळेस शेवटचा दिवस असेल फॉर्म भरण्याचा, तर त्या दिवसाच्या आत तुमचे 2 लायसन आले पाहिजे. 2 म्हणजे कोणते? एक म्हणजे काय की तुमचं 2 व्हीलरचं आपलं गिअरवाली गाडी असते ना, गिअरवाली म्हणतोय आम्ही, स्कूटी चालणार नाही, मोपेड चालणार नाही, गिअरवाली जी गाडी असते मोटरसायकल, त्या मोटरसायकलचं लायसन्स लागेल. त्यानंतर LMV म्हणजे लाईट मोटर व्हेकल म्हणजे आपलं 4 व्हीलर असते ना, कार वगैरे, त्या कारचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे अलग लक्ष तुम्हाला. तर बघा सिंपलशी गोष्ट आहे, गिअरच्या गाड्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची आपली जी कार असते ना, याचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे ना. स्कूटरचं आणि LMV लाईट मोटर व्हेकल हे 2 लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. एका याच्यात
मध्ये. जर तुम्ही एक्झाम ज्यांचं अजून लायसन बनलं नसेल अजून सुद्धा टाकून द्या, 3 महिन्यामध्ये लायसन येतं, 3 महिन्यामध्ये लायसन येतं, अजून वेळ आहे, आरामात वेळ आहे. ज्याचं 18 कंप्लीट असेल आत्ताच्या आत्ता लायसनला लागून जा, लायसन बनवून घ्या आणि बनवताना 2+4 दोघांचं मिक्स बनवा, 2 व्हीलर प्लस 4 व्हीलर दोघांचं मिक्स लायसन बनवा बेटा, होऊन जातं, काही टेन्शन नाहीये. थोडंसं शिकून वगैरे गेला होऊन जाईल, काही प्रॉब्लेम घ्यायची गरज नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हे 2च लायसन लागतील. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे बरेचसे जण तुम्हाला सांगतील की हेवी मोटर व्हेकल म्हणजेच काय की बस, ट्रक, ट्रॅक्टर याचं लायसन पहिले लागायचं पण आता नाही लागत. मग सर हे लायसन लागतच नाही का? हो लागतं ना. बघा, जर तुमची नियुक्ती वगैरे झाली, तुमचं सिलेक्शन झालंय आरटीओ एमव्हीआय मध्ये, मग त्याच्यानंतर 2 वर्षाची तुम्हाला वेळ देण्यात येईल. बरोबर आहे, नियुक्ती झाल्याच्या नंतर म्हणतोय मी, नियुक्ती झाल्याच्या नंतर 2 वर्षात तुम्हाला वेळ देण्यात येईल. तर 2 वर्ष तुम्हाला या गाड्या शिकायच्या आहे आणि लायसन बनवायचं आहे. सिंपल. अरे मला जागा सिलेक्शन झालं तर काय दुसरं कामच काय तुम्हाला, मस्त आहे की गाडी शिकून घ्यायची, मस्त विषय क्लोज झाला. ठीक आहे. तर बघा, मेन्स एक्झामच्या अंतर्गत अगोदर तुमच्याकडे 2 व्हीलर प्लस 4 व्हीलरचं लायसन असलं पाहिजे. ठीक आहे. चला, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व शंका तुमच्या मी क्लिअर केलेल्या आहे. आणि हो, महत्वाची गोष्ट, अजून सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि हो, तर यासाठी मग अभ्यास कसा करायचा सर? तर प्री एक्झाम आहे, मेन्स एक्झाम आहे, मग सर मग आम्ही आता अभ्यास करावा की नको करावा? तर बघा, आता वेळ वाया घालवू नका. अजून नोटिफिकेशन आलेलं नाहीये, पण नोटिफिकेशन याची वाट बघू नका. मी पहिले सांगतो, आतापासूनच अभ्यासाला लागून जा बेटा. ठीक आहे ना. मी तुम्हाला जाहिरात केव्हा येणार आहे, कशी येणार आहे, काय काय सोर्सेस आहे, हे सर्व मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि याची संपूर्ण प्लेलिस्ट आहे, आरटीओ एमव्हीआय ची संपूर्ण प्लेलिस्ट आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा, एकदा चेक करा. तुम्हाला सर्व व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील बेटा. ठीक आहे ना. तर बघा, आता याचा अभ्यास कसा करायचा सर? याच्यामध्ये 2 एक्झाम होतात, एक म्हणजे प्री आणि एक म्हणजे आपली मेन्स. तर प्री एक्झाम मध्ये काय काय असतं सर? तर मग हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, रिझनिंग, मॅथ्स. ठीक आहे. तर ह्या गोष्टी, करंट अफेअर्स, नंतर मग थोडं अशा या गोष्टी, सर्व गोष्टी असतात आपल्या प्री मध्ये. मग सर मग प्रीचा अभ्यास आमच्याकडून कसा होईल हो सर? आम्हाला सांगा ना सर. तर बघा, प्रीचा अभ्यास कसा होईल, मेन्सचा अभ्यास कसा होईल, यासाठी मी एक सुंदर असा एक सेपरेट व्हिडिओ बनेल, ज्याच्यामध्ये मी अभ्यासक्रम डिस्कस करणार आहे. म्हणजे कोणकोणता सिलेबस आहे, आता प्री मध्ये कोणकोणते टॉपिक्स आपल्याला शिकायचे आहे, मेन्स मध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला शिकायचे, या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये आरामात सिंपल भाषेमध्ये तुम्हाला डिस्कस करून देईल बेटा. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला अभ्यासाला लागायला बरं होऊन जाईल. आणि सॉरी, ते थोडंसं बेटा म्हणायची सवय लागली मला, तर ते माझे विद्यार्थी असतात ना, त्या विद्यार्थ्यांना म्हणतो, त्यामुळे ते सवय आहे. तर त्यामुळे प्लीज, जर माझ्यापेक्षा जर कोणी मोठे असाल आणि ते तयारी करत असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर मी क्षमस्व, मी हात जोडून त्यांना माफी मागतो. ते सवय आहे, पण मी प्रयत्न करेन कमीत म्हणायची. ते कसं विद्यार्थ्यांना म्हणतो, त्यामुळे. ठीक आहे. सॉरी त्या डिस्टर्बन्स केल्याबद्दल. तर बघा, प्रीचा सिलेबस कोणता आहे, मेनचा सिलेबस कोणता आहे, तर या सिलेबस मध्ये काय काय दिलेलं आहे हे सर्व तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली सांगणार आहे. पण बघा, प्री क्रॅक करावे लागेल. मग तो विचार की सर आमच्याकडून तर नाही निघणार हो सर, हे इतिहास, भूगोल, जिओग्राफी, नंतर तुमचा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर समजा मॅथ्स, रिझनिंग, हे आता आम्ही तर सोडून दिलं, भरपूर वर्षापूर्वी सोडून दिलं. 10वीत असताना आम्ही शेवटी केलं होतं. नाही बेटा, अरे तुम्ही करताय ना, पण तुमच्यासोबत बाकी सर्व पण तर नवीन आहे ना, ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, या सर्वजण हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी यापासून दूर येऊन गेलेले. म्हणजे कोणालाच काही येत नाही. येते का लक्षात मला काय म्हणायचं? ते कोणालाच काही येत नाही. म्हणजे जे पण आता अभ्यासाला लागणार आहे, जे पण आता तयारी लागणार, त्यांना पहिल्यापासून सुरुवात करायचंय. मग पहिल्यापासून कशी सुरुवात करायची यासाठी डिटेल असा आपला कोर्स बनवलेला आहे, प्री प्लस मेनचा आपला सुंदरसा कोर्स आहे. आणि या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं, अनिकेत पाटील सर, ज्यांनी महाराष्ट्रातला एमपीएससीचा रँक 1, अरे बाबा मजा की का, मोठा माणूस आहे बाबा अनिकेत पाटील सर. तर अशा शिक्षकांना प्रॉपरली मी हायर केलेलं आहे बेटा. ठीक आहे ना. तर सांगायचं आहे तुला की याच्यापेक्षा टॉप अजून काय आणू शकतो सांगा. तर एकदम टॉप लेवलच्या फॅकल्टीज तुमच्या समोर आणलेल्या आहे. विशाल सर, तौसिफ सर, ठीक आहे ना. नंतर इकडे तुमचे स्वप्नील हिवराळे सर, खूप म्हणजे जबरदस्त सर तुमच्यासाठी आणलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागून जा. आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं. आताच ऍप्लिकेशनला डाउनलोड करा आणि त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एक छोटंसं फोल्डर तुम्हाला दिसेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नावाचं. त्यावर क्लिक करा, तुम्हाला हे सर्व कोर्सेस दिसतील. मग कोर्स कोणकोणते आहे? तर आपला प्रीचा एक कोर्स आहे, मेन्सचा एक कोर्स आहे आणि प्री प्लस मेन्स दोघांचा एक कोर्स आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की सर आम्हाला फक्त प्रीज घ्यायची आहे, आम्हाला फक्त मेन्सच घ्यायची आहे किंवा आम्हाला दोघी घ्यायची आहे, तर दोघांचा अभ्यास करा. आणि मी तुम्हाला सांगतो, कट ऑफ जास्त लागणार नाही. आणि प्री मध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं, फक्त क्वालिफाय. तुम्हाला प्री मध्ये जास्त मार्क पाडायचे नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, समजा हा ए विद्यार्थी आहे आणि हा बी विद्यार्थी आहे, बरोबर आहे. तर ए ने काय केलं माहिती का, 70 मार्क पाडले प्री मध्ये किती मार्क पाडले? 70. आणि बी ने फक्त पाडले 40 मार्क पाडले बस. आणि कट ऑफ लागला समजा तुमचा 39 मार्कचा कट ऑफ लागला, 39 मार्काचा कट ऑफ लागला. ठीक आहे ना. तर हा पण सिलेक्ट होणार आहे, हा पण सिलेक्ट होणार आहे. महिने 70 पाडले तरी या 70 ला काही अर्थ नाही, 40 पडले तरी याला काही अर्थ नाही, कारण हे मार्क मोजले जात नाही.
येते का लक्षात तुम्हाला? मग मार्क कोणते मोजले आता? तर फायनल सिलेक्शनला फक्त आणि फक्त मेन्स एक्झामचे मार्क काउंट होता. मग मेन्सला दाखवा तुम्ही केवढा जोर आहे तुमच्यामध्ये. काय मेन्सला सर्व काही पाहिलं आता, म्हणून बरेचसे विद्यार्थी काय करतात की सोबतच प्रीचा पण अभ्यास चालू ठेवता, मेन्सचा पण अभ्यास चालू ठेवता, म्हणजे एक रेशोने अभ्यास करता. मग अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला तेच सांगतोय. स्टडी स्ट्रॅटेजी बद्दल मी एक सुंदर असा व्हिडिओ बनवेल. फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, प्रत्येक व्हिडिओ पहा. वेळ आहे तर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ही वेळ गेली ना मी नंतर मग राहणार नाही. बघा आजची जी तुमची वेळ आहे ही वेळ लावून द्या, झोकून द्या तुमची उद्याची वेळ बदलण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा. जे पण काही तुमचं तन मन धन लावून या कोर्सला वाहून द्या. फक्त 2 वर्ष मी तुम्हाला सांगतो. आणि हे एक सुंदर असा कोर्स सुद्धा मी तुमच्यासाठी बनवला आहे, ऑल इन वन कोर्स. ऑल इन वन कोर्स म्हणजे काय की याच्यामध्ये जे पण या 2 वर्षामध्ये आजपासून पुढील 2 वर्षामध्ये ज्या पण काही व्हॅकन्सी वगैरे येतील ना, त्या व्हॅकन्सीमध्ये प्रत्येक कोणतीही व्हॅकन्सी हो, हा कोर्स ज्या विद्यार्थ्याने घेतला त्याला सर्व पुढच्या सर्व व्हॅकन्सीचे कोर्सेस त्याला फ्री ऑफ कॉस्ट असतील. ठीक आहे ना, त्याला प्रत्येक वेळेस नवीन कोर्स घेण्याची गरज पडणार नाही. तर हा ऑल इन वन कोर्स आहे. तर मला असं वाटतं की हा कोर्स तुम्ही परचेस केला पाहिजे. म्हणजे या 2 वर्षात तुम्ही काहीही कोणताही कोर्स येऊ, कोणतीही व्हॅकन्सी हो, तुम्ही ती क्रॅक करू शकता, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. आणि हो बेटा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला कोर्स पाहिजे, तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी डायरेक्टली फ्लॅट 500 रुपीजचा ऑफ असणार बेटा. 500 रुपीजचा ऑफ असणार आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी. तर डायरेक्टली आमच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा की आम्हाला असा कोर्स पाहिजे आहे, कोर्सचं प्रॉपरली नाव द्या, ते तुम्ही त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करा. तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज वगैरे करू शकता. तर बघा तुम्हाला 500 रुपयाचा डिस्काउंट इझिली मिळू शकतो. आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट, अभ्यासाला लागून जा, अभ्यासाला लागून जा बेटा. बघा 2 वर्ष, फक्त 2 वर्ष मागतो मी तुमचे. 2 वर्ष द्या, स्वतःला अधिकाराच्या रूपात पहा. बघा हा जो समाज तुमची मजाक उडवतोय, तुमच्या घरवाल्यांवर तुमचा विश्वास कमी होऊन गेलेला आहे, ठीक आहे ना, पण सर्व काही गोष्टी ज्या आहे ना सर्व दूर होऊन जातील. एकदाची पोस्ट निघाली ना तर जो आपल्या नावाने खडे फोडतो तो सुद्धा म्हणतो माझा मित्र आहे. लोक दुरून सुद्धा आपले नाते दाखवायला लागतात. लक्ष ठेवा, आजचा काळ असाच होऊन गेलेला. जो सक्सेसफुल आहे ना त्याचीच चर्चा समाजात होते, आणि जो अनसक्सेसफुल आहे त्याला कोणी विचारत पण नाही. हा काळ असा आहे की आता लोक हे विचारतात की बाबा काय करतोय सध्या, कसा आहे हे नाही विचारत. काय करतोय बाबा, कुठे आहे सध्या, काय जॉबला आहे, काय पोस्टला आहे. जर सांगशाल ना RTOMVI तुमचा भाऊ, RTOMVI, बाबा वर्दी राहते, बाबा वर्दी राहते, मजाक नाही बाबा, मजाक नाही, ठीक आहे ना. बघा हे सांगतोय ही पोस्ट लवकर येत नाही, तर बघा वेळ आहे तर करून घ्या. कारण हा वेळ गेला की ही पोस्ट येणार नाहीये, हा तुमचा गोल्डन अपॉर्च्युनिटी जी आहे ती परत येणार नाहीये. तन मन धन लावून द्या, लावून द्या, लावून द्या. बसा 2 वर्ष मेहनत करा, जबरदस्त अभ्यास करा. फक्त बघा त्रास होईल मान्य, मला झोप लागेल, डोकं दुखेल, कंबर दुखेल, सर्व दुखेल, रडू येईल तर रड बाबा रड, पण लढ. तुमच्या घरच्यांसाठी लढ, तुझ्या भवितव्यासाठी लढ, तुझ्या सोन्यासारख्या उज्ज्वल भविष्यासाठी लढ, तुझ्या आई वडिलांसाठी लढ भाऊ. तुझ्या ज्या लोकांनी तुझ्यावर नाव ठेवले होते त्या लोकांना काहीतरी करून दाखवण्यासाठी लढ, लढ बाबा लढ. ठीक आहे, तर या सर्व संपूर्ण गोष्टी मी तुमच्या आजच्या क्लिअर करा. तुमचे जे पण काही डाऊट्स असेल ते डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल, आणि छोटे छोटे शॉर्ट, छोटे छोटे रील सुद्धा टाकेल. फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं इंस्टाग्रामला पेज आहे, ते इंस्टाग्रामला सुद्धा विनीत भावसार सर्च करा, विनीत ट्युटोरियल सर्च करा. सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. आणि हो आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण त्यावर मी सर्व अपडेट, सर्व इन्फॉर्मेशन, माझ्याकडे जे पण काही सर्क्युलर आहे, जे पण काही ऑथेंटिक सोर्सेस आहे, ते सर्व मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला टाकत राहील बेटा. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, आणि कॉम्पिटिटिव्ह सेक्शन मध्ये जा, कोर्स चेक करा, डेमो लेक्चर पहा, आवडले तर कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जा. ठीक आहे, चला बाय बाय, टाटा, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.